समास 9वा. श्रवण निरूपण. श्रीराम. आता श्रवण कैसे करावे, तेही सांगिजेल स्वभावे. श्रोती अवधान द्यावे, एक चित्ते. श्री समर्थ म्हणतात की आता श्रवण कसे करावे ते सर्व सांगतो. श्रोत्यांनी एकाग्र चित्त करून अवधान द्यावे. एक वक्तृत्व श्रवणी पडे, तेने झाले समाधान मोडे. केला निश्चयो विघडे, अकस्मात. एखाद्याच्या वस्तुत्व असे असते की ते कानावर पडताच मनाचे असलेले समाधान नष्ट होते. अध्यात्माविषयी केलेला निश्चय एकाएकी डगमगू लागतो. ते वक्तृत्व त्यागावे, जे माईक स्वभावे. तेथे निश्चयास नावे, शून्यकार. जे वस्तुत्व निश्चयाच्या नावाने शून्यकार असते व स्वाभाविकपणे माईक असते ते एकच नये. ऐक्य ग्रंथे निश्चयो केला, तो दुजयाने उडविला. तेने संशयीची वाढला, जन्मवरी. एका ग्रंथाच्या श्रवणाने अध्यात्मसंबंधी निश्चय झाला होता. तो दुसऱ्या ग्रंथाच्या श्रवणाने उडवून लावला. त्यामुळे जन्मभर संशयच वाढत राहिला. जेथे संशय तुटती, होय आशंका निवृत्ती. अद्वैत ग्रंथ परमार्थी, श्रवण करावे. जे श्रवण केले असता सर्व संशय नाहीसे होतात. मनातील शंकांचे निरसन होते. ते परमार्थाचे ज्ञान करून देणारे अद्वैत ग्रंथ श्रवण करावेत. जो मोक्षाचा अधिकारी, तो परमार्थ पंथ धरी. प्रीती लागली अंतरी, अद्वैत ग्रंथाची. ज्याने परमार्थाची वाट धरली आहे, जो मोक्षाचा अधिकारी आहे, त्याने अद्वैत ग्रंथ ऐकावेत. तेच त्याला आवडतात. जेने सांडिला इहलोक, जो परलोकींचा साधक. तेने पहावा विवेक, अद्वैत शास्त्री. ज्याने इहलोकाची आसक्ती सोडली आहे, जो उत्तम गती प्राप्त व्हावी म्हणून साधक बनला आहे, त्याने अद्वैत शास्त्रातील विवेक जाणून घ्यावा. ज्यास पाहिजे अद्वैत, तया पुढे ठेविता द्वैत. तेने क्षोभले उठे चित्त, तया श्रोत्यांचे. ज्याला अद्वैत मत रुचत असेल त्या श्रोत्यापुढे द्वैताचे प्रतिपादन केले तरी त्यामुळे त्याचे चित्त क्षोभते. आवडी सारखी मिळे, तेने सुखची उचंबळे. नाही तरी कंटाळे, मानस ऐकता. ज्याला ज्याची आवड असेल ते ऐकायला मिळाले की श्रोत्याच्या अंतःकरणात सुख उचंबळून येते. नाहीतर जे आवडत नाही ते श्रवण करायची वेळ आली की त्याचे मन कळते. ज्याची उपासना जैसी, त्यासी प्रीती वाढे तैसी. तेथे वर्णिता दुजयासी, प्रशस्त न वाटे. ज्याची जी उपासना असेल त्या देवतेबद्दल त्याला प्रेम वाटते, तेथे त्याला दुसऱ्या देवतेचे वर्णन ऐकायला लागले तर त्याला ते प्रशस्त वाटत नाही. प्रीतीची लक्षण ऐसे, अंतरी उठे अनायासे. पाणी पान वाटे जैसे, आपणची धावे. पाणी उताराकडे सहज धावते, तसे ज्याचे ज्याच्यावर स्वाभाविक प्रेम असते त्याच्याबद्दल त्याच्या अंतर्यामी आपोआपच ओढ उत्पन्न होते. त्याचे मन तिकडे आपोआप धावते. तैसा जो आत्मज्ञानी नर, तयास नावडे इतर. तेथे पाहिजे सारासार, विचारणा ते. त्याप्रमाणे जो आत्मज्ञानी पुरुष असेल त्यास ज्यात सारासार विवेकासंबंधी विवेचन असते तेच ग्रंथ आवडतात. दुसरे ग्रंथ त्याला आवडत नाहीत. जेथे कुळदेवी भगवती, तेथे पाहिजे सप्तशती. इतर देवांची स्तुती, कामा नये सर्वथा. ज्या घरी भगवती कुलदेवता असेल तेथे सप्तशतीच व्हावी. तेथे इतर देवांची स्तुती असेल, ग्रंथ कामास येत नाहीत. घेता अनंताच्या व्रता, तेथे न लगे भगवद्गीता.
साधू जनासी वार्ता फलाशेची नाही. जेथे अनंताचे व्रत घेतलेले असेल तेथे निष्काम कर्मयोगाचे प्रतिपादन करणारी भगवद्गीता सांगून काय उपयोग. ज्यांना फलाश नसते त्या साधूंनाच भगवद्गीतेचे महत्त्व कळणार. वीर कंकण घालिता नाकी परी ते शोभा पावे नाकी. जेथील तेथे आणि की कामानये सर्वथा. वीरकण जर नाकात घातले तर ते कसे शोभून दिसणार. वीर पुरुषाच्या हातावरच ते शोभून दिसते. जी वस्तू जिथे योग्य असते तिथेच शोभून दिसते. नाना महात्मे बोलिली जेथील तेथे वंद्य झाली. विपरीत करून वाचिली तरी ते विलक्षण. अनेक देवदेवतांची स्तुती स्तोत्रे गाणारी अनेक महावाक्ये आहेत. ज्याची जी उपासना असेल तेथे तेथे त्या देवतेचे गुणवर्णन करण्यात ग्रंथवंद्य ठरतो. या ठलत केले तर ते अयोग्य ठरते. मल्हारी महात्म्य द्वारकेसी द्वारका महात्म्य नेले काशीसी. काशी महात्म्य व्यंकटेशी शोभा न पावे. जसे मल्हारी महात्म्य द्वारकेत वाचले आणि द्वारका महात्म्य काशीला नेले आणि काशी महात्म्य व्यंकटेशाच्या क्षेत्री वाचू लागल्यास शोभून दिसत नाही. ऐसे सांगता असे वाड परी जेथील तेथेची गोड. तैसी ज्ञानियास चाड अद्वैत ग्रंथाची. असे वर्णन करून सांगायचे म्हटले तर पुष्कळच सांगता येईल, पण जेथील तेथेच गोड असते. त्याप्रमाणे आत्मज्ञानी लोकांना अद्वैत ग्रंथाचे महत्त्व वाटते. योगिया पुढे रहाण परीक्षावंता पुढे पाषाण. पंडिता पुढे डवखाण शोभा न पावे. समजा एखाद्या योग्या पुढे एखाद्याच्या अंगात दैवत आणून त्याला बोलायला लावले, किंवा जो रत्नपारखी आहे त्याच्या पुढे दगड आणून ठेवला, किंवा एखाद्या पंडितापुढे पोवाडे कुणी गाऊ लागले तर ते शोभून दिसत नाही. वेदज्ञा पुढे जती निस्पृह पुढे फळश्रुती. ज्ञानिया पुढे पोथी कोकशास्त्राची. वेदज्ञ माणसापुढे संन्यासी, निस्पृह पुढे सकाम ग्रंथाची फलश्रुती किंवा आत्मज्ञानी माणसापुढे कामशास्त्राची पोथी शोभत नाही. ब्रह्मचर्यापुढे नाचणी रासक्रीडा निरूपणी. राजहंसापुढे पाणी ठेविले जैसी. ब्रह्मचर्य पुढे नर्तकी अध्यात्म ग्रंथाचे निरूपण चालले असता तेथे रासक्रीडेचे वर्णन अथवा गजहंसापुढे नुसतेच पाणी आणून ठेवले तर ते शोभून दिसत नाही. तैसे अंतर्निष्ठापुढे ठेविले शृंगारी टिपुडे. तेने त्याचे कसे घडे समाधान. तसे जो अंतर्निष्ठ आहे त्याच्यापुढे शृंगारिक चोपडे कुणी आणून ठेवले तर त्याने त्याचे समाधान कसे होईल. राया श्रंकाची आशा तक्र सांगणे पियुषा. संन्याशास वोवसा उच्छिष्टा चांडाळीचा. एखाद्या रंकाला ज्या वस्तूची आशा असते त्याच वस्तूची आशा एखाद्या राजाला दाखवावी तर ते योग्य नव्हे. तसेच अमृतासमोर ताकाची प्रशंसा करणे किंवा एखाद्या संन्याशापुढे उच्छिष्ट चांडाळीच्या मंत्राचे अनुष्ठान करणे अयोग्य ठरते. कर्मनिष्ठा वशीकरण पंचाक्षरीय निरूपण. तेथे भंगे अंतकरण सहजची त्याचे. जो कर्मनिष्ठ आहे त्याच्यापुढे वशीकरणाचा ग्रंथ ठेवला अथवा ज्योतिषी असतो त्याच्यापुढे अध्यात्माचे निरूपण केले तर साहजिकच ते नाराज होतात. तैसे पारमार्थिक जन तयास नसता आत्मज्ञान. ग्रंथ वाचिता समाधान होणार नाही. त्याप्रमाणे जे परमार्थाची आवड असणारे लोक आहेत त्यांच्यापुढे ज्यात आत्मज्ञानाचे निरूपण नाही असे ग्रंथ वाचले असता त्यांना समाधान होणार नाही. आता सो हे बोलणे जया स्वहित करणे. तेने सदा विवरणे अद्वैत ग्रंथी. असो आता हे बोलणे पुरे झाले.
ज्याला स्वहित साधून घ्यायचे असेल त्याने नेहमी अद्वैत ग्रंथाचाच अभ्यास करावा. आत्मज्ञानी एक चित्त तेने पाहणे अद्वैत. एकांत स्थळी निवांत समाधान. जो आत्मज्ञानाचा इच्छुक असेल त्याने एकांत स्थळी जाऊन मन एकाग्र करून अद्वैत ग्रंथाचे वाचन मनन अगदी करावे, म्हणजे त्याला निश्चितपणे समाधान प्राप्त होईल. बहुत प्रकारे पाहता ग्रंथ नाही अद्वैत पारता. परमार्थास तत्वता तारूच की. याप्रमाणे अनेक दृष्टींनी विचार केला असता अद्वैतासारखा श्रेष्ठ ग्रंथ दुसरा नाही असे म्हणावे लागते. परमार्थ करणाऱ्याला भवसागरातून तारून नेणारी ती जणू नावच आहे. इतर जे प्रापंचिक हास्य विनोद नवरसिक. हित नव्हे ते पुस्तक परमार्थासी. इतर जे प्रापंचिक ग्रंथ आहेत ज्यात हास्य विनोद वगैरे आहेत, तसेच रुंगासदी नवरसानी जे परिपूर्ण आहेत, ते ग्रंथ परमार्थी माणसाला हितकारक नाहीत. जेने परमार्थ वाढे अंगी अनुताप चढे. भक्ती साधना वडे त्या नाव ग्रंथ. ज्या ग्रंथाच्या योगे परमार्थात वाढ होते, अंतःकरणात पश्चाताप होतो व भगवंताची भक्ती करण्याची आवड उत्पन्न होते, त्याला ग्रंथ असे म्हणावे. जो ऐकताच गर्व कळे का ते भ्रांतीच मावळे. ना तरी एक सरी वोळे मन भगवंती. जो ग्रंथ श्रवण करताच देहाभिमान नष्ट होतो, अज्ञान व विपरीत ज्ञानरूपी भ्रांती नष्ट होते, अथवा मन एकाकी भगवंताकडे ओढ घेऊ लागतो. जेने होय उपरती अवगुण अवघे पालटती. जेने चुके अधोगती त्या नाव ग्रंथ. ज्याच्या श्रवणाने उपरती होते, अवगुण पालटतात आणि त्यामुळे अधोगती चुकते, त्याला ग्रंथ म्हणावे. जेने धारिष्ट चढे जेने परोपकार घडे. जेने विषय वासना मोडे त्या नाव ग्रंथ. ज्या ग्रंथाच्या श्रवणाने अंगी धारिष्ट्य उत्पन्न होते, हातून परोपकार घडू लागतो आणि विषय वासना नष्ट होते, तोच खरोखर ग्रंथ म्हणावा. जेने ग्रंथ परत्र साधन जेने ग्रंथे होय ज्ञान. जेने होई जे पावन त्या नाव ग्रंथ. ज्याच्या श्रवणाने परत्र साधन घडते, आत्मज्ञान होतो व साधक पवित्र होतो, त्यास ग्रंथ म्हणतात. ग्रंथ बहुत असती नाना विधाने फळश्रुती. जेथे नुपजे विरक्ती भक्ती तो ग्रंथची नव्हे. तसे ग्रंथ अनेक असतात, त्यात अनेक विधिविधाने सांगून लयतीची वर्णनही केले जातात, पण ज्याच्या श्रवणाने विरक्ती वा भक्ती उत्पन्न होत नाही, तो ग्रंथच नव्हे. मोक्षे वीण फलश्रुती ते दुराशेची पोथी. ऐकता ऐकता पुढती दुराशाच वाढे. ज्या ग्रंथात मोक्षशिवाय अन्य फलश्रुती दिलेल्या असतात, त्या पोथ्या म्हणजे दुगशेच्याच पोथ्या समजवाव्यात. जसे जसे त्याचे श्रवण घडत जाते, तशी मनात दुःशाच वाढू लागते. श्रवणी लोभ उपजेल जेथे विवेक कैचा असेल तेथे. बैसली दुराशेची भूते त्या अधोगती. ज्या ग्रंथाच्या श्रवणाने लोभ वाढू लागतो, तेथे सारासार विवेक कसा उत्पन्न होणार. ते ग्रंथ ऐकून दुसशेची धुते मानगुटीवर बसतात व त्यामुळे अधोगती मात्र होते. ऐकोनीच फलश्रुती पुढे तरी पावो म्हणती. त्या जन्माधोगती सहजची जाहली. फलश्रुती ऐकून या जन्मी नाही तर पुढील जन्मी तरी हे फळ मिळेल असे हे जे म्हणतात, त्यांना आपोआपच परत जन्म घ्यावाच लागतो व अशा प्रकारे त्यांची अधोगतीच होते. नाना फळे पक्षी खाती तेने चितया होय तृप्ती.
परी त्या चकोराचे चित्ती अमृतवसे. निरनिराळे पक्षी असतात, ते नाना प्रकारची फळे खातात व त्यामुळे त्यांची तृप्ती होते. पण एक चकोर पक्षी जसा आहे की तो इतर कशाची आशाच करीत नाही. त्याच्या चित्तात सदैव चंद्रामृताचा ध्यास असतो. तैसे संसारी मनुष्य पाहे संसाराची वास. परी जे भगवंताचे अंश ते भगवंत इच्छिती. त्याप्रमाणे संसारी माणूस संसाराचीच सोय पाहतात. तो सुखाचा कसा होईल याचीच त्यांना उत्कंठा असते. पण जे भगवंताचे अंश म्हणजेच भक्त असतात, ते भगवंताचीच इच्छा धरतात. भगवंताची प्राप्ती कशी होईल हाच एक ध्यास त्यांना लागलेला असतो. ज्ञानियास पाहिजे ज्ञान, भजकास पाहिजे भजन, साधकास पाहिजे साधन, इच्छे सारिखे. ज्ञानी माणसाला ज्ञानच हवे असते, भजकाला म्हणजे भक्ताला भजन हवे असते आणि साधकाला इच्छेसारखे साधन हवे असते. परमार्थ्यास पाहिजे परमार्थ, स्वार्थयास पाहिजे स्वार्थ, कृपणास पाहिजे अर्थ मनापासूनी. ज्यास परमार्थाची आवड असते म्हणजेच जे परमार्थी असतो त्याला परमार्थ हवा असतो. स्वार्थी असेल त्याला आपला स्वार्थ कसा साधेल हेच एक चिंता असते. तर जो कंजूस असतो त्याला मनापासून द्रव्याचीच अपेक्षा असते. योगियास पाहिजे योग, भोगियास पाहिजे भोग, रोगियास पाहिजे रोग, हरती मात्रा. योगी मनुष्यास योगच हवा असतो, भोगी माणसांना भोगच हवे असतात, तर रोगी माणसांना रोग हरण करणारी औषधी हवी असतात. कवीस पाहिजे प्रबंध, तार्किकास पाहिजे तर्कवाद, भाविकास संवाद गोड वाटे. जे कवी असतील त्यांना प्रबंध आवडतात, तार्किक माणसाला तर्कवाद कराव्यास आवडतात, भाविकांना भगवतू चरित्रातील सुखसंवाद गोड वाटतो. पंडितास पाहिजे व्युत्पत्ती, विद्वानास अध्ययन प्रीती, कलावंतास आवडती नाना कळा. पंडित लोकांना स्तुत्य चित्तीची गोडी असते, विद्वानांना अध्ययनाची प्रीती असते, तर कलावंतांना नाना कला आवडतात. हरिदासास आवडे कीर्तन, शुचिर्भूतास संध्या स्नान, कर्मनिष्ठास विधी विधान पाहिजे ते. हरिदासांना कीर्तन आवडते, धार्मिक लोकांना संध्याखान आवडते, तर कर्मनिष्ठांना वैदिक अनुष्ठान पाहिजे असते. प्रेमळास पाहिजे करुणा, दक्षता पाहिजे विचक्षणा, चातुर्य पाहे शहाणा आदरेसी. प्रेमळ लोकांना करुणा हवी असते, विचारवंतांना दक्षता हवी असते, तर शहाण्या माणसांना चातुर्याबद्दल आदर असतो. भक्त पाहे मूर्ती ध्यान, संगीत पाहे ताल ज्ञान, राग ज्ञानी तान मान, मूर्छना पाहे. भक्ताला मूर्ती ध्यान आवडते, संगीतज्ञ असेल तो ताळतज्ञांकडे लक्ष देतो, तर सज्ञानी असेल तो तानमान मूर्छना आदीकडे लक्ष देतो. योगाभ्यासी पिंडज्ञान, तत्वज्ञानी तत्वज्ञान, नाडीज्ञानी मात्रा ज्ञान पाहतसे. योगाभ्यासी पिंडज्ञानाचा विचार करतात, तत्वज्ञानासंबंधी विचार करतात, तर नाडीज्ञानी असतात ते औषधी मात्रांचे ज्ञान जाणून घेतात. कामिक पाहे कोकशास्त्र, चेटकी पाहे चेटकी मंत्र, यंत्री पाहे नाना यंत्र आदरेसी. जो कामी मनुष्य असेल तो कामशास्त्र पाहतो, जो चेटकू करणारा असेल तो चेटक मंत्राकडे लक्ष देतो, तर मंत्री असेल तो आदराने नाना यंत्रांचा अभ्यास करतो. टवळासी आवडे विनोद, उन्मतास नाना छंद, तामसास प्रमाद गोड वाटे. टवळाखोर लोकांना विनोद आवडतो, उन्मत्त असेल तो नाना छंद करतो, तर तामस माणसाला अमर्याद मस्तीच गोड वाटते. मूर्ख होय नादलुब्धी, निंदक पाहे उणी संधी, पापी पाहे पापबुद्धी लावून अंगी.
मूर्ख असेल तो नादावर म्लुव्य होतो. जो निंदक असतो तो लोकांचे उणे काढण्याची संधी शोधत असतो व पापी असेल तो अंगी पापबुद्धी लावून घेत असतो. एका पाहिजे रुसाळ, एका पाहिजे पाल्हाळ, एका पाहिजे केवळ साबडी भक्ती. एखाद्याला रसाळ ग्रंथ आवडतो, कुणा एखाद्याला पाल्हाळ पाहिजे असतो, तर कुणाला केवळ भोळी भक्ती हवी असते. आगमी पाहे आगाम, शूर पाहे संग्राम, एक पाहती नाना धर्म, इच्छे सारिखे. तांत्रिक असतात ते तंत्रशास्त्र पाहतात, शूर असतात त्यांना युद्ध हवे असते, तर कोणी इच्छेप्रमाणे नाना धर्मांचा अभ्यास करतात. मुक्त पाहे मुक्त लीला, सर्वज्ञ हे सर्वज्ञ कळा, ज्योतिषी भविष्य पिंगळा, वर्णू पाहे. मुक्त असेल त्याला मुक्तावस्थेबद्दल औत्सुक्य असते. सर्वज्ञ असेल तो कौतुकाने सर्व कलांचे निरीक्षण करतो, तर ज्योतिषी असेल तो पिंगळा पक्ष्यांच्या आवाजावरून भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ऐसे सांगावे ते किती, आवडी सारिखे ऐकती, नाना पुस्तके वाचिती सर्व काळ. असे किती म्हणून वर्णावे. ज्याला जे आवडते ते श्रवण करतो आणि सर्वदा नाना पुस्तके वाचत असतो. परी परतंत्र साधने विण, म्हणो नये ते श्रवण, जेथे नाही आत्मज्ञान त्या नाव करमणूक. पण ज्या ग्रंथात आत्मज्ञान नसेल ते ग्रंथ ऐकणे म्हणजे श्रवण नव्हे, ती केवळ करमणूकच होय. गोडी वीण गोडपण, नाके वीण सुलक्षण, ज्ञाने वीण निरूपण, बोलोची नये. ज्यात गोडी नाही त्या वस्तूला गोड कसे म्हणावे. ज्याला नाकच नसेल त्याला सुलक्षणी कसे म्हणता येईल. तसे ज्यात आत्मज्ञानासंबंधी विचार नसेल त्यास निरूपण म्हणून नये. आता सो हे बहुत, ऐकावा परमार्थ ग्रंथ, परमार्थ ग्रंथे वीण व्यर्थ, गाथा गोवी. आता हे बोलणे खूप झाले. थोडक्यात सार हे आहे की परमार्थाचे ग्रंथाचे श्रवण करावे. परमार्थ ग्रंथाशिवायाचे इतर ग्रंथ निरुपयोगीच होत. म्हणून नित्य नित्य विचार, जेथे बोलिला सारासार, तोची ग्रंथ पैल पार, पाववी विवेके. म्हणून ज्या ग्रंथात नित्यानित्य विचार सार विवेक याची निरूपण आहे तेच ग्रंथ श्रवण करावेत, म्हणजे विवेक प्राप्त होऊन पैल पार जाता येईल. हरि ओम तत्सत. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सप्तम दशके श्रवणनिरूपण नाम नवमः समासः. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे श्रवणनिरूपण नाम समास 9वा समाप्त.